साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम चहाच्या कपावर झालेला आहे। 10 रुपयांची कटिंग चहा आता 12 रुपयांना मिळणार आहे। साखरेच्या दरवाढीमुळे चहा पिणं सुद्धा आता महागलेलं आहे। 45 ते 50 रुपयांची साखर आता 80 रुपयांच्या घरात पोहोचली आहे। साखरेचे दर वाढल्याने आता थेट चहाच्या कपावर त्याचा परिणाम झालेला दिसतोय। पूर्वी 45 ते 50 रुपये किलोला साखर मिळत होती, आता 80 रुपयांच्या घरात हे दर पोहोचलेले आहेत। त्यामुळे चहा तयार करण्याचा खर्च सुद्धा वाढलाय। त्यामुळे 10 रुपयांना मिळणारा चहा आता 12 रुपयांना झालाय। साखरेच्या दरवाढीचा थेट फटका ग्राहकांच्या खिशाला बसतोय। चहा प्यायला आलेत, आज तुम्हाला तुमच्या खिशातून 2 रुपये जास्तीचे जाणार आहेत। हो मॅडम, काय भावना आहेत? साखर वाढला त्यामुळे चहा जास्त महाग झाला आणि दिवसातून 2-4 चहा होतात आमचे। आता एक पण घ्यायला मागे बोल पाहतो आम्ही। आता कमी करणार का चहा? हो हो, बिलकुल बिलकुल कमी करणार मॅडम, कमी करणार चहा। काय योग्य वाटतं का तुम्हाला हे दर? साखर वाढली मग चहाला का फटका? नाही ठीक आहे, साखर वाढली तर त्यांचा व्यवसाय करावा लागतो त्यांना। तर गावाकडून आलोय, पण आता साखर वाढली 80 रुपये किलो झाली। आता चहा प्यायचं बंद म्हणजे बंदच वाटतंय, सगळं चहाच प्यायला नको वाटतंय। सगळीच महागाई झाली मॅडम, चहापत्ती वाढली, चहा साखर वाढली। ग्रामीण भागामध्ये तर तुम्हाला सांगतो, आता मी तिकडून आलोय, रात्रीपासून आलोय। आता खायचं प्यायचं म्हणलं तरी, चहा पाणी प्यायचं म्हणलं तर आमचं 10 वेळा तरी झालं कमीत कमी चहा पिणं। आता चहा पिवाच लागते की, चहा नाही जर पिल्लं तर काय होते? चहा नाही जर पिल्लं तर कसं करायचंय? तुला योग्य वाटतं का चहाच्या कपावर 2 रुपये जास्त वापरले? वाढवलेत 2 रुपये, वाढवायला नाही पाहिजे होते। नियमानं कमी होते 10 रुपये, 10 रुपये राहू दे। पहिला 10 रुपयाला होतं, आता 12 रुपये झाले। किंमत का वाढवली 2 रुपयाने? हा, साखर वाढले, अदरकचे भाव वाढले। साखर पहिले 45 होते, आता 80 रुपये झाले। आणि अदरक 50 रुपयाला होते, तो 200 रुपये झाले। आता 2 रुपयाने वाढली तर ग्राहकांची प्रचंड पहिली गर्दी होती, आज आहे का तशी? कमी आहे, कमी आहे। काय त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं? मग पैसे ना त्याच्याकडे, मग काय कुठून पिणार? जो दिवसाला 2 पित होते, आता 1 पिते। आता 2 रुपये वाढवले तर फायदा होईल का तुमचा? फायदा का तेवढाच होणार, म्हणजे इकडे घेणार तिकडे टाकणार। विशेष म्हणजे जे ग्राहक आहेत, चहा प्रेमी जे आहेत, त्यांच्या खिशाला मात्र कुठेतरी झळ बसते। मात्र विशेष म्हणजे साखरेचे वाढलेले दर आणि चहाच्या कपाची देखील किंमत वाढलेली आहे। आता ही किंमत किती वाढणार आणि भविष्यात चहा प्रेमींना, सर्वसामान्य नागरिकांना किती फटका बसणार हे पाहणं देखील महत्वाचं असेल। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।